विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध होण्यासाठी व सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात 120 वसतिगृहे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1,200 कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं आहे. निमवाडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा मंत्री शिरसाट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, आमदार साजिद खान पठाल, सत्यपाल महाराज चिंचोडकर, समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, समाज कल्याण उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त अनिल वाड आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री शिरसाट म्हणाले की मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपण प्रथम राज्यातील वसतिगृहाची पाहणी केली होती. खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा अधिक व चांगल्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन 120 वसतिगृहाची निर्मिती करण्याचा निर्णय आता घेतलाय. ते पुढे म्हणाले की राज्यात ठिकठिकाणी तसेच तालुका स्तरावरती वसतिगृहे निर्माण होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगली सुविधा निर्माण होईल. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ परिसराचा तसेच महाड येथे चौदार तळे परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सामाजिक न्याय भवनामुळे विभागाची सगळी कार्यालये एकाच परिसरात आल्याने नागरिकांसाठी उत्तम सुविधा निर्माण झाली आहे. विभागाची वसतिगृहे शहरापासून लांब अंतरावर असू नयेत, ती शहरालगत असावी असे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले आहे. बार्टीचे उपकेंद्र अकोला शहरात व्हावे अशी मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे. तर उपायुक्त श्रीमती केदार यांनी प्रास्ताविक केला आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. चांगल्या कामासाठी पैसा नाही. अरे एखादी सूतगिरणी काढायची तर लोन किती देऊ शकतो मी माहिती तुम्हाला? 100 कोटी. परंतु आपण सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की उभं राहताना एवढ्या मजबूतीने उभे राहा. घरा आपल्या गावाच्या बाहेरचं घर आता कधी गावात आलं हे आपल्याला कळायला जरी नसलं तरी त्याच्यावर समाधान मानू नका. तुम्हाला आणखी मोठं बनायचंय. तुम्ही फार छोटे आहात. कधी नव्हतं आम्हाला मिळालं म्हणून मी आज स्वतःचा दागिना घातलाय, त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो. अरे लोकांकडे इतके दागिने आहेत तिथे मोजता मोजता त्यांनाही माहिती कुठे ठेवलेत ते म्हणून आपण तर सुरुवात करायला लागलं. या सुरुवातीला त्या मजबूतीने उभं राहा. ते खात्याचा मंत्री म्हणून सांगत नाही तर तुमचा बांधव म्हणून सांगतो. सत्यपाल महाराजांची कीर्तन मी आल्या छोट्या तक्रारी आपण निवारण करू शकलो नाही. तुम्हाला वाटतं काय अर्थ नाही? आज मी या ठिकाणी आलेलो आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण आमदारांना मी पुढच्या महिन्यात पुन्हा येणार. आमदारांना सांगेन आता जो तुम्ही मला जे पत्र दिले त्याच्या प्रस्तावाचं ते त्यांना एक पत्र द्या. उपायुक्ताला सांगेल तातडीने प्रस्ताव पाठवा. मी 120 हॉस्टेल बांधण्याचा संकल्प केला. 1200 कोटी रुपये ठेवले. त्याच्यासारखा कार्यकर्ता जेव्हा घडतो त्या टायमाला आम्हाला यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थानं एक प्रेरणा मिळते. होय यांचे आम्ही शिष्य आहोत. यांच्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं समाजकारणाचे विदर्भ टाइम्ससाठी रवी खिराडे, अकोला.